नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कैरीचं पन्हं. तर त्यासाठी मी काय केलं आहे, 3 कैऱ्या घेतल्या, त्या स्वच्छ धुवून आणि त्याचे ना असं हे काढून घेतले, त्याचे देठा करले बाजूला ना चिक्का असतो तो सुरीने असं काढून घेतले स्वच्छ धुवून. आता ह्यात कैऱ्या आहेत ना, मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि कुकरमध्ये ना आता ह्या कैऱ्या मी उकडून घेणार 2-3 शिट्ट्या करून, आणि नंतर थंड झाल्यास मग तुम्हाला दाखवणार. तुम्ही म्हणसाल प्रत्येक रेसिपीला ही आधी साहित्य दाखवते, आज दाखवलं नाही, कारण आता आपल्याला ना ह्याचा गर किती निघते त्याच्यावर आपल्याला ह्याचं साहित्य ठरवता येतं. मग आधी साहित्य घेता आलं नाही, म्हणून आता हे उकडून घेते आणि उकडून याचा गर किती निघते त्यानुसार मी तेवढाच नंतर गूळ त्यात टाकायला, विलायची पावडर आणि मीठ मी नंतर घेते. तर मी आता ह्या कैऱ्या उकडायला टाकते. तर आपल्या कुकरमध्ये पाणी ठेवले मी आणि आता ह्या कैऱ्या मी अशाच टोपण लावून उकडून घेते. तर मैत्रिणींनो, आपल्या कैऱ्या ना मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून उकडून घेतल्या. तुम्ही पाहू शकता आपल्या कैऱ्या किती छान उकडल्या, त्याला मनानेच असे हे गेले. तर आणि आता ना ह्या पूर्ण थंड होऊन द्यायचे, एकदम हात लावता येईल आपल्याला अशा प्रकारे थंड होऊन द्यायचे. ह्याला अर्धा ते पाऊण तास लागेल, अर्धा तास तरी लागेल, आता उन्हाळी दिवस आहेत ना. आणि मग ते पूर्ण थंड झाल्या का नाही, नंतर मग चमच्याच्या साहाय्याने आपण त्याचा गर काढून घेऊ. आणि कैऱ्या उकडलेलं जे पाणी ना, त्याच्या तळाशी तुम्ही पाहू शकता थोडा कैरीचा गर गेला आहे. त्याच्यामुळं ना मी आता हे वरचं पाणी काढून ह्याच्यात ठेवणार कुकरमध्ये आणि थंड करायला 2 ह्याच्यात. आणि आपण पन्हं करताना जे पाणी वापरतो ना, ते आपण दुसरं पाणी वापरण्याऐवजी आपण हेच पाणी वापरायचं. पण आता हे इतकं गरम आहे उकळलेलं, हे पूर्ण थंड व्हायला 1 तास तरी लागेल आपल्याला. मग मी 1 तासानेच ह्याचा गर काढते आणि हे पाणी थंड झाल्यास हेच पाणी मी पन्ह्यासाठी वापरते. तुम्ही म्हणसाल पन्हं तर थंड असतं, मग हे गरम पाणी थंड झाल्यानंतरच आपण वापरणार आहोत. का तर ह्याच्यात खाली तुम्ही तळाला पाहू शकता आपल्या आंब्यातलं काही गर ते उकळताना गेलेलं आहे. आणि आपण थंड झाल्यानंतर त्यात बर्फाचे खडे पण टाकणार आहोत, त्याच्यामुळे आपलं पन्हं थंडच होणार आहे. आता ह्याला मी पूर्ण थंड होऊन देते, हे पाणी पण आणि आपल्या कैऱ्या पण. तर मी ना 1-1.5 तास पूर्ण कैरी ही होऊन दिली, थंड होऊन दिली, आपलं पाणीसुद्धा थंड होऊन दिलं. आता ना हे पन्हं करायसारखं एकदम थंड झाले. आता ह्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची आवश्यकता नाही, नंतर फक्त बर्फाचे खडे टाकले तरी चालते. आता ना मी ह्या चमच्याच्या साहाय्याने ना ह्याचा ना असा हा गर काढून ह्या वाटीत टाकते, म्हणजे आपल्याला गूळ घ्यायला प्रमाण कळते, गर किती होते ती. समजा गर जर आपला 1 वाटी झाला तर आपण हे पण गूळ पण 1 वाटीच घ्यायचा. मग आता मी पूर्ण सगळ्या गर काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणीने या वाटीने ना 1.5 वाटी आपला गर झाला आणि 1.5 वाटीच मी गूळ घेतला. आता ना गूळ आणि गर आपण एकत्र मिक्स करू आणि हे एकत्र मिक्स केलं का नाही, ह्याला 5-10 मिनटं चांगलं असं मॅश करून घेऊ. आणि ते मॅश केलं का नाही, मग हे आपण चाळणी वाटं चाळून घेऊ. आणि चाळणी वाटं का चाळायचं, का तर आपल्या गुळामध्ये काही खडे असले तर ते वरी राहतील आणि आपला गर आहे ना त्यात पण त्याच्यात गाठी असतात ना, त्या पण एकदम मऊसर होतील. तुम्ही याला मिक्सरवर पण फिरवू शकता, पण मिक्सरवर फिरविले की नाही मग ते एकदमच असं बारीक होतं, असं काय म्हणतात आपलं एखादं रसनाती कसं पेलंच कसं तसं वाटतं. असं चाळणी वाटं काढलं ना, मग जरा त्या आंब्याचा पल्प थोडा येतो ना त्याच्यात, मग ती एक नैसर्गिक असं पन्हं पेल्यावानी वाटतं. आणि मिक्सरवर फिरवलं का नाही, त्याला कलर पण पांढरा येतो आणि त्याच्या ज्या शिरा असतात ना आपल्या कैरीच्या, त्या पण पूर्ण बारीक होतं आणि ते असं पन्हं पेल्यावानी वाटत नाही, ते माझा किंवा फ्रुटी पेल्यावानी वाटतं. मग नंतर म्हणून आपण आता ह्याला छान मिक्स केले. आणि आता हे मिश्रण आहे ना, मी ह्याच्यात हे करून हाताने किंवा चमच्याने मी ह्याला हे करून घेते. आणि याच्यातच ना मी विलायची पावडर पण याच्यातच टाकते मी आता, म्हणजे आपली विलायची पावडरमध्ये पण काही असेल ना तर ते पण ही होऊन जाईल. आणि थोडंसं मीठ ते पण मी याच्यातच टाकते. आणि हे सर्व एकत्र करून हे चाळणी वाटं मी बारीक करून घेते आणि नंतर बारीक केलं का नाही मग तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण गूळ आणि आपला गर ह्या चाळणी वाटं असं गाळून घेतला. खाली एकदम छान असा पल्प आपला राहिला आहे आणि वरी हा जे आपला चोथा असतो ना कैरीचा, म्हणजे त्याची केसाळा कैरी होती ना, मग त्याचं ते राहिले.
तर आता आणि जे खालचं ते गर शिस्ताने राहिलं होतं ना, त्याच्यात मी त्याच्या कोळीचा आपण गर काढून घेतल्यानंतर सुद्धा थोडंसं त्याला राहतं, त्या कोळीनं ह्या पाण्यात थोड्याशा पिळून घेतल्या. मग हे पण घट्ट निघाला आहे आपला गर. हा पण गर ना पाण्याचा हा पण मी याच्यात टाकते, म्हणजे हा पण चांगला गाळून निघेल. आणि हा पण मी छान असा गाळून घेते. तर तुम्ही पाहू शकता ते पाणी होतं का, ते पण मी याच्यात गाळून घेतलं. आता ना आपण याच्यात घट्ट पातळ बघून याच्यात आपण पाणी टाकून आपल्याला पन्हं करू शकता. किंवा तुम्ही ग्लासात समजा तुम्हाला थोडंच पन्हं करायचे तर तुम्ही हा गर आहे ना, हा असाच एका बाटलीत बाटलीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि हा आपल्या ज्यावेळेस पन्हं करायचं त्यावेळेस आपण ह्यातले 2-3 चमचे आपल्या थंड पाणी घ्यायचं ग्लासात आणि त्यात टाकून तुम्ही 2-3 चमचे गर टाकून मिक्स करून पण पिऊ शकता. पण मी ना त्याचं सर्वच ह्याचं पन्हं आत्ता करणार आहे. तर मी आता याच्यात पाणी टाकून घेते आणि ग्लासात सर्व करून तुम्हाला दाखवते. तर मी आपलं पन्हं ना ग्लासात ओतून घेतलं. मी ह्याच्यात आता ना हे बर्फ टाकते. आणि अशा दुपारच्या वेळी थंड थंड असं पन्हं प्यायला खूप छान लागतं. तुम्ही पण करून पहा, तुम्हाला हे नक्की आवडेल. आणि तुम्हाला जर माझं हे कैरीचं पन्हं रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे ती. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा.